नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. असे म्हणतात की राजमाता जिजाऊ यांनी रयतेवरती होणारा अन्याय बघून धाडसी आणि शूरवीर पुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता. म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर सल्तनीच्या सैन्यात एक मराठा सेनापती होते आणि त्यांची आई जिजाबाई या प्रतिभावान आणि हुशार होत्या. शहाजी भोसले आणि जिजाबाई यांना 2 मुले होती. त्यात मोठा मुलगा राजे संभाजी हे वडिलांसोबत असत आणि शिवाजी राजे हे जिजाबाई सोबत राहत असे. लहानपणापासूनच जिजाबाईंनी शिवाजी राजे यांना उत्तम संस्कार, युद्ध रणनीती, माता भगिनींचा आदर करणे आणि गरिबांचा आदर होणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे दिले. नमस्कार.